शाळेत सोडलं आणि मी आले घरी. भाजीपाला निवडायचं मी रात्री आणला, उशीर झाला. स्मितचे पप्पा सोबत नसले की मी बसते सगळं बाजार फिरत आणि मग घरी यायला उशीर होतो. तर असं झालं, उशीर झाला. दूध कुठं ठेवू आता? फ्रीजमध्ये जागा कमी पडायला लागली. दुधाचे 2 पातेले झाले, त्याच्यामुळे भाजीपाला निवडायचा आहे. मी तसंच ठेवलेलं, रात्री निवडलंच नाही. आणि या वेळेला फर्स्ट टाईम मी ब्रोकोली आणलेली आहे. मी करेन तेव्हा दाखवेन याची रेसिपी कशी करणार आहे वगैरे. मला कशी घेतली पाहिजे किंवा कशी करायची हे माहीत नाही आहे, पण करून बघणार आहे मी काय ते. तर कांद्याची पात, कोथिंबीर वगैरे आहे. कोथिंबीरीची खूप मोठी जुडी भेटलेली आहे. त्याच्या आता मी आज कोथिंबीरीच्या वड्या बनवणार आहे. फ्रेश कोथिंबीरच्या, आणि बाकी भाजीपाला आहे आतमध्ये. मी आता अगोदर ते सगळं ठेवून देते. आता मी करते आज कोथिंबीरीच्या वड्या. व्हिडिओमध्ये एवढी येल्लो नाही आहे, एकदम हिरवी हिरवी कोथिंबीर आहे, पण अशी का दिसते? येल्लो येल्लो झाल्यासारखी दिसते, पण तशी नाही आहे. एकदम मस्त हिरवी आहे कोथिंबीर. कसं समजेल आणि का असं दिसतंय? तर एकदम मस्त गावठी कोथिंबीर आहे. आता ही मस्त बारीक चिरणार आणि आज भरपूर अशा कोथिंबीरीच्या वड्या, कारण हे एक ताट आहे, मोठं ताट आहे हे, आणि ती पूर्ण भरलेली आहे. तर ही कोथिंबीर माझ्या आईने पाठवलेली आहे. जेव्हा कधी कोणाचं इकडे चक्कर असला का ती असं काहीतरी पाठवतच असते, कारण माझ्या आईचं आहे एक छोटंसं किचन गार्डन आहे. तर ती सगळा भाजीपाला हे त्यांचं मस्त करते आणि मला इकडे पाठवून देते. मग तर मस्त कुठल्याही प्रकारचं औषध नाही, काहीच नाही त्याच्यावरती फवारलेलं, आणि छान अशी कोथिंबीर पाठवलेली आहे. आणि आत्ता म्हणजे ती अशी आहे तरी तिचा छान वास येतोय, कोथिंबीरीचा वास कळतोय. कोथिंबीरीला असा वास असतो. तर आता मी छानपैकी याची वड्या बनवणार आहे. मस्त खूप दिवसानंतर बनवते आता कोथिंबीरीच्या वड्या. चला मग आता मी लागते स्वयंपाकाला. इकडे डाळ भिजत घातलेली आहे तुरीची, आणि चहा ठेवलेला आहे इथे मी. मला स्मितचं काय चाललं ऐक, हे कापड डोळे राहीन का भाऊ? ए का रे, कसा करतो हा पोरगा? इकडे 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 बसायचं लांब. हो, लांब बसायचं, लांब, आणि मग बघायचं. स्मित आलेला आहे शाळेतनं. हां, इथे उभा राहा 1 मिनटं. हां, ओ, या स्क्रीनमध्ये ती स्क्रीन दिसते. शाळेतनं आलं आणि त्याला जेव घातला आणि खेळतोय तो. फक्त लक्ष ठेवायचं की तो झोपला नाही पाहिजे, त्याचा काही भरोसा नाही. आणि स्मितच्या स्कूलमधून आलेले आहे युनिफॉर्म. स्मित सोमवारपासून आता युनिफॉर्म घालून जाणार. शॉर्ट स्लीव्ज आहे, पण युनिफॉर्म समजेल का स्मितने? कारण रोज स्वेटर घालावं लागतं स्मितला थंडीमुळे, नाहीतर गारव्याने त्याला लगेच सर्दी होते, त्याच्यामुळे रोज. आणि शॉर्ट स्लीव्ज आहे युनिफॉर्मच्या. ओ काय, तू जातो मारायला, जातो बॉल बॅटिंग करायला? असं असं कॅच घ्यायला जाणार? कसं कॅच घ्यायचा बाळा? कसं कॅच घ्यायचा? स्मितला बोलता येत नाही अजून. स्मित फक्त आमा असे 2-3 जे शब्द आहे तोंडातनं काढतो. बाबा बोलता येतं, मामा बोलता येतं, आमा अशा प्रकारचं काहीतरी खुणवतो तो. त्याच्या तोंडातनं शब्द निघेल ते, पण त्याला बोलता नाही येत. सगळं काही चालू आहे. स्पीच थेरपी वगैरे घ्यावी लागते. तर भरपूर प्रयत्न, त्याला जेवढं जास्तीत जास्त बोलावण्याचा. मी बोलले का त्याला असंच होतं, मी बोलू नको असं त्याचं म्हणणं असतं. तर असं करतो तो, म्हणून मग सगळं काही चालू आहे प्रयत्न. बघूया
थोडी म्हणजे समज कमी असल्यामुळे पण बोलण्याला प्रॉब्लेम येतो ना, बाकी तर काहीच नाही. सगळं काही चेक केलेलं आहे, दवाखाना वगैरे झालेला आहे, काही प्रॉब्लेमच नाही आहे त्याला. फक्त त्याची प्रॅक्टिस घेणं, त्याला बोलायला लावणं, एवढंच करू शकतो. स्पीच थेरपी घेऊ शकतो. तर असं घरच्या घरी जसं होईल शक्य तसं घेत असते. तर असं आहे. बाकी त्याला दुसरं कुठल्याही गोष्ट बोलता येत नाही. तो फक्त असा आवाज तोंडातनं काढून किंवा खुणवत असतो, हाताने दाखवत असतो त्याला काय पाहिजे, काय नको, जायचं बाहेर, काय खेळायचं आहे, हे सगळं दाखवतो. चला, मी स्वयंपाक करून घेते. आणि मधून मधून त्याच्याकडे लक्ष ठेवायचं की तो झोपला नाही पाहिजे. झोपला म्हणजे तो रात्री खूप उशिरा झोपतो. मी आले की तो ओरडायला सुरुवात करतो. म्हणजे मी बोलायचं नाही त्याच्यासमोर. सगळी कोथिंबीर आता छान अशी चाकूने मी बारीक करून घेते आहे. तर चाकूने छान अशी बारीक करता येते आणि थोडेसे पानं पानं अशा टाईपचीच मी कोथिंबीर निवडलेली आहे. जास्त त्याच्या दांड्या, काड्या ज्या असतात त्या नाही घेतलेल्या. तर कारण थोडंसं म्हणजे मग आपण जेव्हा कोथिंबीरीच्या वड्या करतो तर त्या शिजल्या पाहिजे ना, वाफेवर शिजवत असतो. त्याच्यामुळे एकदम म्हणजे कोवळ्या कोवळ्या अशा काड्या आहे आणि जास्तीत जास्त पाण्याचाच भाग घेतलेला आहे. कारण कोथिंबीर पण भरपूर अशा प्रमाणात होती. त्याच्यामुळे आता मी ती छान अशी बारीक करून घेते आहे. आणि काड्या असल्यानंतर त्या जास्त बारीक पण होत नाही, मग त्या तसंच राहतात. तर अशा पद्धतीने आता कोथिंबीरच्या वड्या म्हणजे वेळ लागतोच असं काही. याच्यामध्ये लसणाची, मिरचीची पेस्ट बनवून मिक्स करायची, पीठ मिक्स करायचं, त्याच्या वड्या बनवायच्या, ते वाफवायचं, नंतर तळायचं. तर थोडंसं जास्त भाजीपेक्षा थोडंसं जास्त याला करावं लागतं, त्याच्यामुळे वेळ लागतोच. त्याच्यामुळे मी थोडंसं म्हणजे रोज तर लवकरच स्वयंपाक करत असते. मग असं चालतं. तसं मी शाळेतनं आला खेळतोय तर मग मी इकडे स्वयंपाकाला लागून जाते. मग दुसरं काय करणार आहे, थोडं त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि थोडं स्वयंपाक करायचं, असं मधून त्याच्याकडे जायचं, असं चालू असतं. तर भरपूर अशा जेव्हा कोथिंबीरीच्या वड्या करतो ना आपण, भरपूर असा लसूण घ्यायचा आणि 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे. माझ्याकडे तिखट मिरच्या असतात जास्त, ह्या तिखट लागतात त्याच्यामुळे कमी. आणि थोड्याशा कोथिंबीरच्या वड्या ह्या कमी तिखटच बनवाव्या, नाही तर मग पोट वगैरे दुखू शकतं. त्याच्यामुळे थोड्याशा हे करते, पण लसूण मात्र भरपूर असा टाकायचा, त्याच्यामुळे खूप छान चव येते. वेगळं काही टाकत नाही. लाल मिरची पावडर पण आपण टाकू शकतो, पण मी नाही टाकत. मी हिरव्या मिरचीचेच करते. कधी कधी 1-2 वेळेला मी केलेलं आहे लाल मिरची पावडर टाकून. पण मला ह्या हिरवी मिरची घातलेल्या वड्याच आवडतात. त्याच्यामध्ये मी बेसन पीठ घालून घेते आहे, अंदाजे असं घालून घेते आहे. आणि थोडंसं मी बाजरीचं पीठ पण घातलेलं आहे. तर बाजरीचं पीठ नसेल तर नुसतंच मी बेसन पिठामध्ये पण करत असते. पण थोडंसं बाजरीचं पीठ घातल्याने त्याच्यात अजून थोडी चव छान येते. आणि छानपणे मी लागेल तसं त्याच्यामध्ये मावेल असं पीठ घालून घेतलेलं आहे. कोथिंबीरीचं प्रमाण जास्त आहे आणि अशा प्रकारे मी वळून घेत असते कोथिंबीरीच्या वड्या. अजून त्यानंतर कट करायच्या वाफवल्यानंतर. तर अशा पद्धतीने मी करून घेते आणि कढाईमध्ये छानपैकी वाफवून घेते. आता थोडेसे जाड असल्यामुळे बराच वेळ लागतो. आता भरपूर असं झालेलं आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. एक कढाईमध्ये पाणी ठेवलं, लिंबू टाकलं कारण कढाई काळी होईल. आणि चाळणीला तेल लावून मी अशा वाफवणार आहे. याच्यावर झाकून ठेवणार आणि 20-25 मिनटं लागणार. किंवा नाही शिजलं तर मी थोडंसं जास्त वेळ शिजू देईल, पोट वगैरे नको दुखायला. तर आता वड्या झाल्या आहेत, थंड झाल्या आणि व्यवस्थित कट करून घेते. किती छान बारीक आकारामध्ये अशा कट करून घ्यायच्या, म्हणजे त्या खूप छान तळल्या जातात. तर ह्या ज्या वड्या मी नेहमी करत असते, तर 2-3 दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाही, काहीच होत नाही. मी सकाळ संध्याकाळ वगैरेच मी पण डब्यालासुद्धा नेतात उरलेल्या ज्या वड्या असतात. तर अशा पद्धतीने आता छान अशा खरपूस लालसर रंग होईपर्यंत परतून घेते छान. आणि त्याचे पातळ काप असे असल्यामुळे ते छानच तळल्या जातात. तर छानपैकी तळल्यामुळे टेस्ट पण छान येते. तर आता सगळ्या वड्या मी तळून घेते.
बघा छान सगळ्या पण वड्या तळून झालेल्या आहेत माझ्या. तर नक्की करून बघा तुम्ही पण. तुम्हाला नक्की आवडतील अशा पद्धतीने केलेल्या वड्या आणि बऱ्याच जणी करतही असतील. तर मी अशा पद्धतीने करते. तर मी जाते हळदी कुंकूला. हां हां होय रांगोळ्या रंग. इकडे मांडली का ग किचन मध्ये? हो ना. तू दोरा खातो का? का रे जय? आ स्मित आता बसला खेळतोय. नको तोंडात नको घालू. नाही ना मला नाही होत आता. पिल्लू घेतले मी. वा रानाचं खाणं पिणं झालं. परत दुपार झाली, परत त्याला सोडवायला गेले, परत आले. तुमच्या विंगला इथून तिथून रांगोळी आहे मस्त. एकदा शरण्या एकदा म्हणू की शरण्या व्हिडिओ मध्ये दिसशील. युट्यूब काय केलं तू? ए तुला पण मिळालं पुस्तक दाखव. कोणी केलं? तुझं पुस्तक दाखव. लपू नको. इकडे बघ. लाजते का? नाही यायचं. मी 4 दिवस ठेवते. भरपूर दिवस राहते. हो मी भरपूर दिवस ठेवते. माझी दिवाळीची रांगोळी 8 दिवस मी. वरती का गेलाय? सगळ्यांनी खाली यावे. माझ्यासाठी आमचा हळदी कुंकू प्रोग्राम. या ना मध्ये फोटो काढू नये. इथं ठेवते माझं. बस ग. चला ही माझी मैत्रीण जी लाडू करायला आलेली होती तुम्हाला दिसलेली नाही पण तिचे हात दिसलेले. आणि आता चेहरा बघून घ्या. ही माझी मैत्रीण जी मला आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी सगळ्या म्हणजे 3 जणी आहे आणि अजून भरपूर आहे. त्या नंतर दाखवेन. आता आम्ही सगळे आलेलो आहे हळदी कुंकवाच्या. महालक्ष्मीचे जे उपवास केलेले आहे सगळ्यांनी केले, मी नाही केले. आणि मी पण हळदी कुंकवाला आले. आम्ही एकत्र अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने जमत असतो. तर पूजाला बोलवलंय. मीच एकटी राहिली असेल ना? मी त्या विंग मधून आले सगळे फिरत. तुम्ही बोलले होते ना उशिराच आवरायला वेळ लागेल ना. मग माझा पण स्वयंपाक बाकी होता. मी स्वयंपाक केला आणि मग म्हटलं तिकडनं येऊ आणि मी वरतून आले. खाली उतरत होतो वरती पण गेले आणि मग आता शेवट तुमचंच होतं ना. चला जेवण करून. स्मितने काय केलं? हे फेकलं सगळं. का बरं फेकू दिलं त्याला? स्मितचं नाव पण लिहिलेलं आहे युनिफॉर्मवर. चला मी जेवण करून घेते. स्मितचं जेवण झालं तरी पुन्हा आला माझला औषधांचा. औषध द्यायची वेळ झाली. स्मित अच्छा बाय करायचं. हो देणार. कांद्याची भात आता मी सगळी निवडून बारीक चिरून ठेवते म्हणजे सकाळी पटकन करता येते. सकाळी नाही तर डोळे खूप जळतात. आता बारीक चिरून ठेवते. स्मितच्या पप्पांच्या डोळ्यांची आग होते. आता ते विचारून बघते. कांद्याची भात चिरू का? ए शिंकतो का? काय सांगा ना. डोळ्यांना कडू येईल ना? नाही अजिबात नाही.
नंतर आता इकडे बसूनच करते. दरवाजा उघडा करते म्हणजे त्याची कडू पणा आहे त्या डोळ्यांना जास्त त्रास देणार नाही. सकाळी सकाळी लवकर उठलेला असला ना डोळ्यांना सवय नसते, त्याच्यामुळे पण डोळ्यांना खूप त्रास होतो पुढचे. दरवाजा उघडून देते आणि इथेच बसते दरवाजात, म्हणजे फायदा होतो सकाळी पटकन भाजी टाकता येईल. ताट घेते आणि चाकू. चला मी घेते चिरून आणि आजचा व्हिडिओ पण मी इथेच थांबवते. चला तर पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू.